ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहत असतो की सायली, अर्जुन आणि त्याचबरोबर इथे प्रतिमा देखील बसलेली असते. तेव्हा इथे सायली खरं प्रतिमाला सगळ्या गोष्टी प्रियाबद्दल विचारण्याचा प्रयत्न करत असतात. तेव्हा इथे प्रतिमा म्हणत असते, अगं हो ना, जेव्हा मी सुरुवातीला इथे आले होते तेव्हा मला काहीच गोष्टी आठवायच्या नाही. यांच्या मदती आणि सुमनच्या मदतीने मला गोष्टी खरं बऱ्यापैकी आठवायला लागल्या आणि मला धीर देखील त्यांच्यामुळे मिळायचा. मात्र जेव्हाही मी या तन्वीला बोलायचे का तेव्हा खरं मला भीती वाटायची. म्हणजे ती सतत मला जाणवत राहायची की तुला गोष्टी आठवत नाहीत, म्हणजे अगदी काल परवाच्या सुद्धा मला गोष्टी आठवत नाहीत असं ती मला सतत जाणवायची. मुद्दाम सगळं काही करायची. खरंच एखादी मुलगी आपल्या स्वतःच्या आईसोबत अशी वागू शकते का, याच गोष्टीचा खरं मला फार त्रास होतो. म्हणजे कळतच नाही असं कसं काय होऊ शकतं असंही ते खरं प्रतिमा म्हणत असते. ते सायली, अर्जुन खरं तरी ते प्रतिमाला समजवण्याचा प्रयत्न करत असतात की प्रतिमा, त्या तुम्ही अजिबातच काळजी करू नका. ही प्रिया खरं तर मुद्दाम करत होती. तिला असं वाटायचं की तुमची स्मृती परत येऊच नाही, त्यामुळे तर ती गोळ्या वगैरे तुमच्या बदलायची, हे सगळं काही ती मुद्दाम करायची. तेव्हाही ते प्रतिमा म्हणत असते, जाऊ द्या, ह्या तन्वीबद्दल जेवढं बोलन तेवढं कमीच आहे, मी निघते आता असं म्हणून आता इथे प्रतिमा इथून गेलेली असते. आता दुसऱ्या बाजूला जी काही अस्मिता असते, अस्मिता सकाळी सकाळी तिच्या मुलाला घेऊन बाहेर गार्डनमध्ये खरं ती ते बाळाशी बोलत असते, त्याच्याशी छान अशा गप्पा मारत असते. तितक्यातच इकडे चैतन्य आलेलं असतो. चैतन्य आल्याबरोबर खरं ती अस्मिताला म्हणत असतो, उशिरापर्यंत एशी लावून झोपणारी अस्मिताताई, दिवसभर मोबाईलवर ऑनलाईन शॉपिंग करणारे अस्मिताताई, बेडवर खोलीच्या बाहेर न उतरणारी अस्मिताताई आज चक्क गार्डनमध्ये फेऱ्या मारते. हे कसं घडलं तरी कसं, या 15 इंच 5 किलोच्या बाळामध्ये घडलं, बाळामुळं घडलं का, असं इथे म्हटल्याबरोबर अस्मिता म्हणत असते, ड्रामा पुरे करा चैतन्य, आई झाल्यावर कोणतीही आई बदलते रे, असं इथे म्हटल्याबरोबर चैतन्य म्हणत असतो, अगदी खरं, या बाबतीत तुला मी अजिबातच चिडवणार नाही, कारण की मला माहिती आहे बायका आई झाल्या ना पूर्णपणे बदलून जातात, त्यांच्यामध्ये काहीतरी वेगळीच ताकद येते, म्हणजे काहीतरी वेगळंच, म्हणजे काही झालं तरी आपल्या बाळाच्या चेहऱ्यावरचं गोड हसू ठेवण्याचा ते प्रयत्न करत असतात. अगदी बरोबर ना. तेव्हा येते अस्मिता म्हणते, हो, आणि मी माझ्या बाळाच्या चेहऱ्याकडे बघूनच मला तर हसू येतं, नाही तर डोक्यात सतत विचाराचा गोंधळ असतो. तेव्हा इथे चैतन्य म्हणत असतो, हा विचार खरं तर तू अजिबातच आता करू नको, हे विचार पूर्णपणे सोडून दे आणि लहान बाळ होऊन तुझ्या बाळासोबत खेळ जा. आता इकडनं सचिन आलेला असतो बरं का. सचिन अस्मिताकडे संशयाच्या नजरेने ते पाहतात. तेव्हा इथे अस्मिता चैतन्याला म्हणत असं, तुझं म्हणणं सगळं काही मला पटतंय रे, आता मला खरं तर आनंदात राहायला हवं, माझ्या बाळासाठी फक्त नवऱ्याने आनंदात ठेवलं तरच आनंदात राहता येतं, हा खरं तर विचारच आता इथे मला माझ्या मनातून काढून टाकायचं आहे आणि मला खुश राहायचं आहे माझ्या बाळासाठी, असं इथे अस्मिता म्हणत असते. आता इथे जो काही सचिन असतो, जो सचिन इथे अस्मिताकडे आलेला असतो आणि मी कामाला चाललो असं इथे म्हटल्यानंतर जी काही अस्मिता असते ठीक आहे म्हणते आणि बाकी त्याच्याकडं खरं वळूनसुद्धा त्याच्याकडं बघत नाही. त्यामुळे इथे सचिनला राग येतो आणि सचिन तिथून निघून जातो. आता अस्मिताने पूर्णपणे इथे सचिनला इग्नोर केलेलं असतं. आता इकडे दुसऱ्या बाजूला सायली, अर्जुन खरं प्रियाबद्दलच इथे बोलत असतात की कशा प्रकारे प्रतिमा आत्याला इथे ह्या प्रियाने त्रास दिला आहे. तेव्हा इथे अर्जुन म्हणत असतो, तिचं खरं तर हे जे काही काम आहे ना ते खरं आपण जे काही तिच्या विरुद्ध पुरावे गोळा करतोय ना त्या लिस्टमध्ये खरं तर हे सुद्धा आपण लिहून घेऊया असं इथे म्हटलेलं असतं. तेव्हा खरं तर त्याला अर्जुनला इथे जयेशचा कॉल आलेला असतो. जयेश म्हणतो असतो की खरं तर इथे आशाताईंना जेव्हापासनं घराच्या नोटीसबद्दल कळलं तेव्हापासनं त्या जायचा हट्ट धरल्यात, मग मी आता काय करू असं इथे म्हटल्याबरोबर अर्जुन म्हणत असतो की शांता मावशीकडे मोबाईल दे. आता इथे शांताने फोन उचलल्याबरोबर शांता म्हणत असते, अहो साहेब, जयेशने ती नोटीस जेव्हापासून दाखवली का तेव्हापासून खरं तर मला फार भीती वाटते, माझं घर तुटेल हो, मग माझं कसं होणार, नाही म्हणजे मी आता तुमच्या घरात राहते पण नंतर मला माझ्या घरी कधी ना कधी जावंच लागेल ना, मी काय करू, माझ्या डोक्यावरचं छप्पर जाईल असं इथे म्हणत असते. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो, शांता मावशी तुम्ही शांत व्हावं, सगळं काही ठीक होईल. तेव्हा इथे शांता म्हणत असते, सगळं कधी ठीक होईल सांगा बरं, जेव्हा मी माझ्या घरचे पेपर त्या माणसांना दाखवेल तेव्हा सगळं काही ठीक होईल ना, आणि त्यासाठी मला घराबाहेर जायलाच हवं ना, पण मला तुम्ही जाऊन देत नाहीत, काय करू मी. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो असतो की शांता मावशी तुमचं मला सगळं काही कळतंय, पण प्रिया तुमच्यावर लक्ष ठेवून असू शकते, त्यामुळे तुमच्या जीवाला धोका आहे, त्यामुळे मी सांगतोय की तुम्ही घराच्या बाहेर जाऊ नका, पण तुमच्या घराचा प्रश्न आहे त्यामुळे मी काही बोलूसुद्धा शकत नाही, काय करायचं. तेव्हा इथे खरं शांता म्हणत असते की मी काय करते, रात्रीचे जाते आणि पेपर घेते आणि त्या माणसांना दाखवते आणि लगेच वापस येते. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो, हो ठीक आहे चालेल, आता तुमचा घराचा प्रश्न त्यामुळे मी काही बोलू शकत नाही, तुम्ही रात्रीचं जा, दिवसा अजिबातच कुठेही जाऊ नका. आता इथे ते म्हणत असतो की
जयेशकडे कॉल केला. आता जयेशला बोलत असतो, तू शांता मावशीसोबतच राहा आणि काही जरी झालं, कोणत्या गोष्टीबद्दल काही जर वेगळं वाटलं, संशयास्पद वाटलं तर मला लगेच फोन करून सांग, असंही ते जयेशला खरं अर्जुन आणि सायलीनी दोघांनी समजावून सांगितलेलं असतं. आता इकडे दुसऱ्या बाजूला जी काही प्रिया असते, प्रियाला आता इथे खरं अश्विनकडनं एक काम करून घ्यायचं असतं, त्यामुळे खरं इथे अश्विनला ती फार मस्का लावत असते. आता ती अश्विनकडे जाते, त्याला मागणं घट्ट अशी मिठी मारते. तेव्हा इथे अश्विन म्हणत असतो, काय नवऱ्यावर लईच प्रेम यायला लागले तन्वी, नेमकं काय पाहिजे काय तुला, किंवा काय झाले असं इथे म्हटल्याबरोबर जी काही प्रिया म्हणत असते ती म्हणत असते, खरं सांगू का अश्विन, तू असा नाईट शिफ्टला चाललास ना तर ही रूम मला खायला उडते, खरंच मला तुझ्याशिवाय अजिबातच राहवत नाही असं इथे म्हटल्याबरोबर अश्विन म्हणत असतो, हा विचार खरं तू एका डॉक्टरशी लग्न करायच्या आधी करायला पाहिजे होता, आता याचा उपयोग काही होणार नाही. तेव्हा इथे प्रिया म्हणत असते, पण मी तुझ्याकडे तक्रार करतच नाही ना, मी फक्त म्हणते की तू नसताना खरं मला घर हे खायला उडतंय असं इथे म्हणून आता ते स्वतःचा मुद्दा लगेच मांडते बरं का. लगेच म्हणत होते, अश्विन तू आता नाईट शिफ्टला निघलास ना, आता मी पण सारिकाकडे जाऊ का, म्हणजे बघ ना, म्हणजे तिच्यामुळे मला नोकरी मिळाली, आता तिचं दुखतंय म्हणून ती तर घराच्या बाहेर येऊ शकत नाही, पण मग मला तर जावं लागेल ना तिच्याकडे, मग आता मला तिच्यामुळे नोकरी मिळाली म्हणल्यानंतर तिला काहीतरी छानसं गिफ्ट घेऊन मी जाऊ का तिच्या घरी. तेव्हाही ते अश्विन म्हणत असतो, बरं ठीक आहे, म्हणजे आता तिच्यामुळे इतकी छान तुला नोकरी मिळाली, हे झाले, मग ठीक आहे जा तू, पण आपणच आज खरं तर सेलिब्रेट करायला हवं होतं, पण काय ना मला नाईट शिफ्ट आहे त्यामुळे नाही जमत मला. तेव्हा प्रिया म्हणते, हो ठीक आहे चालेल, काय हरकत नाही. आता इथे खरं प्रिया पर्स घेऊन निघालेली असते. तेव्हा इथे खरं अश्विनला ते जाता वेळेस सांगते बरं का, की मी बाहेर जाते, खरं हे घरच्यांना सांगू नको, उगच काहीतरी बोलत राहतील, माहिती आहे ना तुला कसे बोलतात माझ्याशी नेहमी. तेव्हा इथे अश्विन तयार झालेलं, हो ठीक आहे चालेल, नाही सांगत मी कुणाला, असं म्हणून दोघेही आता घराच्या बाहेर निघतात. आता इकडे दुसऱ्या बाजूला जो काही वकील असतो, वकीलला भेटण्यासाठी इथे सचिन आलेला असतो. सचिननी पूर्णपणे आता इथे स्वतःचा चेहरा झाकून घेतलेला असतो, फक्त इथे डोळे त्याचे उघडे असतात, त्याला कोणी ओळखू नये म्हणून हे सर्व काही त्यांनी केलेलं असतं. अक्षरशः वकिलाच्या खुर्चीवर जाऊन बसलेला असतो आणि म्हणत असतो की काय पुढची काय तयारी आहे, म्हणजे मेहपतला सोडवण्यासाठी काय काय तुझी प्लॅनिंग आहे हे सर्व काही मला सांग. तेव्हा इथे वकील म्हणत असतो की आपण कोर्टात हे सिद्ध करू शकतो की मेहपतनी खरं तर खून कुणाचाच केला नाही, फक्त प्लॅनिंग केली होती आणि हे सर्व काही त्याने नागराजच्या सांगण्यावरून केलेलं आहे, त्याच्या म्हणण्यावरून केलेलं आहे. त्यांनी अशी धमकी दिली होती की जर हे तू नाही केलंस तर मी तुला जीवे मारेन, असा आपण नक्कीच मुद्दा उचलू शकतो. हे सगळं काही ते जो काही वकील असतो तो इथे सचिनला म्हणत असतो. आता सचिनने खरं त्याच्या मुलीला किडनॅप करून ह्या सगळ्या गोष्टी त्या केलेल्या असतात आणि इकडे वकील खरं घाबरतच ह्या सगळ्या गोष्टी करत असतो. तेव्हा इथे खरं तरी ते सचिनला सगळा त्याने प्लॅन पुढचा सांगितला देखील असतो. आता नागराजला देखील हे लोक बघा फसवणार आहेत हे तर आपल्याला दिसतच आहे. आता इकडे दुसऱ्या बाजू सायली आणि अर्जुन आणि कल्पना बसलेले असतात. तेव्हा इथे अर्जुन म्हणत अश्विन जेवायला नाही आला. तेव्हा कल्पना म्हणते अरे ते दोघे खरं तर बाहेर गेलेत, म्हणजे प्रियासुद्धा तिच्यासोबत होती, त्यामुळे खरं मी विचारलं नाही कुठे वगैरे जातात. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो मग ते दोघे गेले तर आम्ही सुद्धा जावात का, म्हणजे इथे आईस्क्रीम खायला. तेव्हा कल्पना म्हणते काही गरज नाही, कारण की आईस्क्रीम ऑर्डरसुद्धा करता येते आणि तुम्ही सकाळी एकदा गेलात ना बाहेर, आता मी अजिबात तुम्हाला जाऊन देणार नाही. तेव्हा अर्जुन म्हणतो सकाळी गेलतो ना, काही झालं का, नाही झालं मम्मा, आम्ही इथेच जवळ जातो आणि लगेच वापस येतो. तेव्हा कल्पना म्हणते ठीक आहे. आता इथे खरं सायली आणि अर्जुन मुद्दाम आता कल्पनाला खूप मस्का मारतात. तेव्हा इथे कल्पना तयार झालेली असते. आता कल्पना तिच्या रूममध्ये निघून गेलेली. आता इकडे सायली जी असते ती अर्जुनला म्हणत असते की जयेश दादाचा काही कॉल आला का, म्हणजे शांता मावशीच्या घरी जाणार होते ना. तितक्यातच खरं तरी ते जयेशचा इथे अर्जुनला मॅसेज आलेला असतो की आम्ही शांतामावशीच्या घरी गेलेलो आहोत आणि शांतामावशी पेपर वगैरे शोधत आहेत, असं इथे म्हटल्याबरोबर जी काही सायली असते ती म्हणत असते बरं झालं शांतामावशीचे पेपर वगैरे शोधायला म्हणजे त्यांना जाता आलं, कारण की बघा ना एखाद्याचं घर जर तुटत असेल ना तर त्याच्या किती वाईट वाटत असतं ते माझ्यापेक्षा जास्त कुणालाच माहीत नाही, कारण की जेव्हा आमचा आश्रम तुटत होतं तेव्हा माझी काय अवस्था झाली होती तुम्हाला आठवतंय ना, असं खरं सायली आणि अर्जुनचं बोलणं सुरू असतं. आता दोघेही आईस्क्रीम खाण्यासाठी बाहेर गेलेल्या असतात. इकडे दुसऱ्या बाजूला जो काही सचिन असतो, सचिनने एक छोटासा केक आणला. सचिन ते बाळाला स्वतःच्या हातात घेतो आणि म्हणत असतो बाळा तुला कळलं का मला जॉब लागलाय आणि पहिला पगार येईल का तेव्हा मी तुझ्यासाठी काहीतरी स्पेशल करणार, म्हणजे माझ्या पैशाने, असं खरं तर मुद्दाम अस्मिताकडे बघून म्हणत असतो. अस्मिताला या गोष्टीचा काही फरक पडत नसतो. आता ती मुद्दाम आता सचिनला म्हणते कोणत्या कंपनीत तुला जॉब लागलाय. तेव्हा इथे सचिन म्हणतो IT कंपनीमध्ये, मला दुसरं काय येतं. तेव्हा इथे अस्मिता म्हणते पण त्याचं नाव तरी काहीतरी असेल ना. तेव्हा सचिन म्हणतो स्टार्टअपच आहे, म्हणजे ते आधी टीम गोळा करणार, नंतर सगळं काही मॅनेजमेंट करून नंतर नाव वगैरे ठरवणार. तेव्हा इथे अस्मिता मुद्दाम म्हणते बरं का, म्हणजे एम्प्लॉई नाव न ठरवता एम्प्लॉई पण हायर केले त्यांनी, म्हणजे अशी कशी कंपनी आहे. तेव्हा इथे खरं ती म्हणते तुझं प्रोफाईल काय आहे.
असं इथे म्हटल्याबरोबर जो काही सचिन असतो तो फार चिडतो. काय अस्मिता, काय चाललंय मगापासनं? अशी इन्क्वायरी केल्याशिवाय केल्यासारखं काय प्रश्न विचारतेस? तेव्हा इथे अस्मिता म्हणते, इन्क्वायरी केल्यासारखं काय? अरे बायको आहे आणि बायकोचा तेवढा अधिकार असतोच. तेव्हा इथे सचिन म्हणतो, ठीक आहे चालेल. कॅनडामध्ये जे माझं प्रोफेशनल होतं का तेच या कंपनीसुद्धा आहे. असं इथे म्हटल्याबरोबर जी काही अस्मिता असते, अस्मिता विचार करत असते, तुझे डोळे सांगतेत रे, तू किती खोटं बोलतोस. साधं उत्तर देताना सुद्धा ती किती गडबडतोस तू. पण मला या सगळ्या गोष्टीचा आता काही फरक पडत नाही. अरे मला तुझ्याबद्दलच आता काही वाटत नाही सचिन, असंही ते म्हणत असते. आता सचिन म्हणतो, चल केक कटिंग करूया. असं म्हणून त्यांनी केक कटिंग वगैरे केलेलं असतं. आता इथे जी काही अस्मिता असते, अस्मिता पूर्णपणे इथे सचिनला इग्नोर करत असते. तेव्हा खरं सचिन बाळाला बोलण्याचा प्रयत्न करत असतो, मात्र अस्मिता त्याला काहीही बोलत नाही बरं का. तेव्हा इथे जो काही सचिन असतो तो स्वतःच्याच मनाशी म्हणत असतो, या अस्मिला झाले तरी काय नक्की, म्हणजे मला नोकरी मिळाली तरीसुद्धा ती खुश नाहीये. इतकी तुटक का वागते? म्हणजे हिचं तुटक वागणं खरं मला परवडणार नाही. म्हणजे हिचं प्रेम माझ्याबद्दल वाटलंच पाहिजे तरच तर हिच्याकडनं मला पैसा येईल, असं इथे सचिन विचार करत असतो. आता इकडे दुसऱ्या बाजूला सायली आणि अर्जुन इथे आईस्क्रीम खाण्यासाठी कॅफेमध्ये आलेले असतात. सायली जे असते ती अर्जुनला म्हणत असते, घाई नाही असं का म्हणालात त्यांना? तेव्हा अर्जुन म्हणतो, मला खरं घाईच नकोय. म्हणजे बघ ना, आईस्क्रीम मला पटकन आलेली नकोच. आपण किती दिवसांनी असं बाहेर आलोत ना, आणि मम्माची परमिशन घेऊन आलो, त्यामुळे पुरेपूर याचा फायदा घेतलाच पाहिजे ना. तेव्हाही ते सायली म्हणते, हो खरं आहे हो, म्हणजे उन्हाळ्याच्या दिवसात असं बाहेर आल्यावर खरंच भारी वाटतं हो, छान वाटतं. असं इथे म्हटल्याबरोबर अर्जुन म्हणतो, खरं तर ना आपण एकत्र बाहेर आलोत ना हे छान वाटतंय. म्हणजे महत्त्वाची नाही, तुझी कंपनी मला सगळ्यात जास्त महत्त्वाची आहे. तेव्हा खरं तर इथे जी काय सायली असते ती म्हणत असते, जयेश दादाचा एकदा मॅसेज आलेला असतो ना का किंवा फोन आला असताना तर आईस्क्रीम खायला मजा आलेली असते. तेव्हा इथे खरं अर्जुन जयेशला कॉल करतो. आता जयेशचा आवाज थोडासा वेगळाच आलेला असतो बरं का. तेव्हा इथे अर्जुन विचारतो की काय झालं, तुझा आवाज असा काय येतोय? तेव्हा समोरून बोलण्यात येतं की फार धूळ आहे ना त्याच्यामुळे खरं माझा आवाज बसला आहे. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो, बरं ठीक आहे, तुमचं काम झालं ना? तेव्हा इथे समोरून म्हणतो, हो काम झाले, आम्ही आता निघतोच. आता जयेशचा आवाज खरं संशयास्पद वाटत असतो बरं का. आता सायली आणि अर्जुनला आता तर त्याचं काही माहीत नसतं, पण या गोष्टीचा पुढे काहीतरी होणार आहे हे नक्की आहे बरं का, कळेलच. आता इकडे काम झालेलं असतं, त्यामुळे सायली आणि अर्जुनला आईस्क्रीम आलेली असते आणि ती छान अशी दोघेही एन्जॉय करत असतात. आता इकडे जो काही अर्जुन असतो, अर्जुनला मात्र सायलीची स्ट्रॉबेरी फ्लेवरची आईस्क्रीम खायची असते. त्यामुळे खरं तरी तो तिला मस्का मारत असतो. मात्र सायली म्हणत असते, नाही मी अजिबात माझी आईस्क्रीम देणार नाही बरं का. म्हणजे तुम्ही बाकी कशाचाही वाटा मला मागा, पण आईस्क्रीमचा मी अजिबातच देणार नाही. आणि तुम्हाला खायचीच ना तर तुम्ही दुसरी ऑर्डर करा ना. मात्र इकडे अर्जुन म्हणत असतो, नाही मला तुझीच खायची आहे आणि थोडी दे ना ग बायको, थोडी. आता इथे अर्जुनला मुद्दाम सायली त्रास देत असते आणि स्वतःची आईस्क्रीम खाऊन त्याचं कौतुक करत असते. इकडे अर्जुनला मात्र राग आला असतो. आता इथे मुद्दाम खरं सायलीवर अर्जुन इथे रुसण्याचं नाटक करत असतो. आता इकडे दुसऱ्या बाजूला जी काही प्रिया असते, प्रिया इथे अधिराजला भेटायला गेलेली असते. अधिराजला भेटायला गेल्यानंतर जो काही अधिराज असतो तो आता इथे प्रियाला म्हणत असतो, खरं सांगू का प्रिया, मला तर वाटतंय 10-15 वर्ष झालं आपण भेटून. असं इथे म्हटल्याबरोबर प्रिया म्हणत असते, अरे असं काय करतोस अधिराज, खरं तर आपण फक्त सुरुवातीची आणि शेवटची भेट आपली कालच तर झाली काही तासापूर्वी. तेव्हा इथे अधिराज म्हणतो असतो, 35 तास 12 मिनिटं आणि 37 सेकंद. आणि सांगू का तुला प्रिया, खरं तर मी दिवसभर फक्त तुझाच विचार करत होतो. म्हणजे डोळे झाकले तरी मला तूच दिसत होतीस, डोळे उघडले तरी मला तूच दिसत होतीस. आता प्रिया थोडी टेन्शनमध्ये असते. तेव्हा इथे अधिराज म्हणत असतो, काय झालं, तू टेन्शनमध्ये दिसतेस? तेव्हा इथे प्रिया म्हणत असते, होणार आहे, मला फार टेन्शन येते. म्हणजे बघ ना, आमच्या चाळीतल्या एखाद्या माणसाने जर तू आपल्याला इथं पाहितलं आणि माझ्या आईवडिलांना जाऊन काही सांगितलं तर त्यांना सहन होणार नाही रे. तेव्हा इथे अधिराज म्हणतास, तुला इथे कोणीही पाहणार नाही, तू माझ्याकडंच. तुला माहिती आहे का मी आज तुला का बोलवलं आहे? तेव्हा इथे प्रिया म्हणते, का बोलवलं आहे? तेव्हा इथे अधिराज इथे गिफ्ट काढतो आणि म्हणत असतं, हे बघ तुझ्यासाठी मी एक छान गिफ्ट आणलं आहे. तेव्हा इथे खरं प्रिया म्हणते, काय आणलं आहे नेमकं? तेव्हा इथे अधिराज म्हणतो, खोलून तर बघ. आता इथे खोलून बघितल्यानंतर त्यात असते छान साडी. आता इथे प्रियाला घ्यायचं तर असतं बरं का, मात्र त्याला म्हणते, नको मला तुझ्याकडनं गिफ्ट नको. म्हणजे बघ ना, मी अनोळखी माणसाकडनं असं गिफ्ट घेणं बरं वाटतं का? असं इथे प्रिया खरं नाटकं करतच म्हणत असते. इकडनं अधिराज सुद्धा म्हणतो, अनोळखी मला तर नाही वाटत, कारण की मला तर वाटतंय आपलं गेल्या जन्माचं काहीतरी नातं आहे. असं इथे म्हटल्याबरोबर प्रिया म्हणत असते, हा ना मला सुद्धा तसंच वाटतंय तुझ्यासोबत राहून. पण तुला सांगू का, त्यामुळे खरं मी तुला सगळ्या गोष्टी शेअर केल्या, माझं दुःख सर्व काही. तेव्हा इथे खरं अधिराज असतो तो तिचा हातात घेतो. तिच्या बोटावर खरं रक्त असतं बरं का. तेव्हा इथे म्हणतो, रक्त हे कशाने झालं, काय झालं? तेव्हा प्रिया म्हणते, अरे काय ना, ते भाजी चिरताने झालं, धुतलं होतं पण कसं आलं काय माहिती. तेव्हा इथे अधिराज त्याला फुंकर मारतो आणि त्याच्यावर किस केलेले असते.
तेव्हा मात्र इकडे प्रिया फार घाबरलेली असते. आता इकडे दुसऱ्या बाजूला जी काही सायली असते ती मुद्दाम इथे अर्जुनची खेचत असते आणि इथे म्हणत असते की स्ट्रॉबेरी फ्लेवर खूपच छान लागतोय, म्हणजे तुमच्या आईस्क्रीमपेक्षा भारीचा, असं इथे म्हटलेले असते. आता इथे अर्जुन मुद्दाम तिच्याकडे पाहत असतो. तेव्हा इथे सायली म्हणत असते, कसं इतके फुग्यासारखे कशाला फुगताय, एवढं फुगायचं असेल ना तर धरा, आईस्क्रीम धरा माझी. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो, खरंच देणारच? तेव्हा सायली म्हणते, हो खरंच देते, असं म्हणून त्याच्या नाकाला आईस्क्रीम लावते आणि जोरजोरात हसायला सुरुवात करते. आता इथे सायलीचं हे असणं पाहून जो काही अर्जुन असतो तिच्याकडे पाहतच राहतो. तेव्हा सायली म्हणते, काय झालं, असं काय बघताय? तेव्हा इथे अर्जुन म्हणतो, काय नाही रे, माझी बायको हसताना किती गोड दिसते ना. तेव्हा इथे सायलीचं हसणं सुरू असतं. म्हणत असते की आईस्क्रीम लागली ना, तुम्ही अगदी जोकरसारखं दिसताय, म्हणजे स्ट्रॉबेरी जोकर, असं इथे म्हणत असते. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो, तुझ्यासाठी मी स्ट्रॉबेरी जोकरसुद्धा व्हायला तयार आहे. तेव्हा इथे सायली स्वतःच्या ओढणीने त्याच्या नाकावरची आईस्क्रीम पुसते. आता इथे छान एकमेकांची आईस्क्रीम ते एन्जॉय करत असतात. तर सायलीला अर्जुनची आईस्क्रीम आवडलेली असते आणि अर्जुनला सायलीचे, त्यामुळे ते दोघेही एकमेकांचा जो काही आईस्क्रीमचा बाऊल असतो ते चेंज करतात आणि एकमेकांची आईस्क्रीम छान अशी एन्जॉय करतात. आता इथे यांचा छान टाईम चाललेला असतो. तेव्हा इथे सायली म्हणत असते, आपण कित्येक दिवसातून आज बाहेर आलोत ना हो, असं एकमेकांसोबत वेळ घालवता आला आपल्याला. तेव्हा अर्जुन म्हणतो, हो ना, ह्या प्रियाच्या केसमुळे, पुराव्यामुळेच खरं तर आपल्याला नवरा बायकोचा एकत्र वेळच असा घालता येत नाही. तेव्हा इथे सायली म्हणत असते. तेव्हा सायली म्हणते, पण ह्या सगळ्या गोष्टीचा, या पुराव्याचा आपल्याला नक्कीच फायदा होईल आणि आपल्या घरात जे काही प्रिया नावाचं वादळ आलं आहे ना ते नक्कीच शांत होईल आणि सर्वांनाच या गोष्टीचा नक्कीच फायदा होईल आणि आपल्या घरात परत सुख लाभेल, असंही ते खरं सायली आणि अर्जुन एकमेकांना म्हणत स्वतःची आईस्क्रीम एन्जॉय करत असतात. आता इकडे दुसऱ्या बाजूला आधी खरं तर इथे प्रियाला म्हणत असतो की तुला हे सगळे काही कामं करायला लागतात, तू जर माझ्याकडे असती ना तुला राणीसारखं ठेवलं असतं, म्हणजे 10-15 नोकर तुझ्या हाताखाली नुसतं तू ऑर्डर सोडत राहिली असतेस. तेव्हा इथे प्रिया म्हणत असते, मी ऑर्डर सोडत नाही, मला नुसते ऑर्डर देत राहतात, म्हणजे काय, भाजी चीर, स्वयंपाक कर, लोणचं कर, लिंबाचा पाला आणि गुढीपाडवा असला की साखरेच्या गाठी कर, ह्या सगळ्या गोष्टी मला करायला लावतात. तेव्हा इथे अधिराज म्हणते, हे सगळं तुला करायला लागतं? तेव्हा प्रिया म्हणते, हो ना, कारण की आईला नाही ना जमत ह्या सर्व गोष्टी, त्यामुळे मला ह्या सर्व गोष्टी करायला लागतात. बरं ठीक आहे, हे सर्व काही मी आता निघते कारण की खूप उशीर झाला आहे. तेव्हा इथे अधिराज म्हणतो, मी तुला सोडतो, म्हणजे बघ ना किती उशीर झाला आहे आणि एवढ्या रात्री तुला मी कसं काय सोडू? तेव्हा इथे प्रिया लगेच आता खोटं बोलते बरं का. लगेच ती म्हणत असते की अरे नाही, म्हणजे काय आहे ना, माझे वडील ज्या गाडीवर ड्रायव्हर होते का, त्या गाडीचं तो ड्रायव्हर ना आमच्याच इथे राहतो आहे आणि त्या ड्रायव्हरकडनं मी खरं थोड्या वेळासाठी चावी घेऊन आले, असं इथे प्रियाने खोटं बोललेलं असतं. तेव्हा आदिराज स्वतःच्याच मनात विचार करतो, ही काय खोटं बोलते, म्हणजे आयत्या वेळेस इतकं खोटंच कसं काय हिला सुचवू शकतं? तन्वी सुभेदार ही तुमचीच गाडी आहे, मला चांगलंच माहीत आहे, असं इथे अधिराज स्वतःच्या मनाशी म्हणत असतो. आता प्रिया तिकडून निघून गेलेली असते आणि हे सगळं काही ते अधिराजने रेकॉर्ड करून घेतलेलं असतं. आता इकडे दुसऱ्या बाजूला सायली आणि अर्जुन घरी आलेले असतात. तेव्हा अर्जुन म्हणतो असतो की बायको जरा बस की गं, जरा गप्पा मारूया छान, मला तर असं वाटतं छान जागरण करूया, असं इथे म्हटल्याबरोबर सायली म्हणजे मला कळते या तुमचा उद्देश नेमकं काय आहे. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो, नेमकं काय आहे सांग की. तेव्हा इथे सायली म्हणते, हो म्हणजे आता जागायचं, सकाळी उशिरा उठायचं आणि ऑफिसला सुद्धा उशिरा जायचं. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो, नाही असं म्हणून अजिबात चालणार नाही, मला भरपूर कामत ऑफिसमध्ये, असं म्हणून दोघे आता इकडे प्रिया जी असते ती घाबरतच घरात येते. आता घरात सगळेजण झोपलेले असतात, त्यामुळे तिला फार बरं वाटतं. ती म्हणत असते, बरं झालं कुणी जागं नाही, ही कल्पी जर असती ना जागी तर 1000 प्रश्न विचारले असते, असं म्हणून आता ती झोपायला गेलेली असते. आता इकडे दुसऱ्या बाजूला दुसरी सकाळ झालेली असते. अर्जुन आणि कल्पना जे असतात ते दोघे नाश्ता करत असतात. इकडे अर्जुन खरं कल्पना म्हणत असते, थँक्यू मम्मा, कारण की तुम्हाला बाहेर जाण्याची, ऑफिसला जाण्याची परमिशन दिली. तेव्हा कल्पना म्हणते, परमिशन दिली पण एक गोष्ट लक्षात ठेवायची, मला अर्ध्या तासाने फोन करत राहायचं, असं म्हटल्यानंतर अर्जुन म्हणतो, हो ठीक आहे चालेल, असं म्हणून निघून जातो. आता इथे जी सायली असते ती म्हणत असते, बघा इतकी घाई करतात ना, म्हणजे रात्री जागरण करायचं, सकाळी उशिरा उठायचं, मग अशी गडबड होते बघा, डब्बासुद्धा इथंच विसरलेत, असं म्हणून धावतच आता जी काही सायली असते ती सायली अर्जुनचा डब्बा देण्यासाठी निघालेली असते. तर इकडे खरं अर्जुनला आवाज देऊन त्याला थांबवते, आणि काय करताय हो तुम्ही, असं डब्बा का विसरता, म्हणजे मला डोळ्यात तेल घालून तुमचा डब्बा लक्ष करून द्यावा लागतो, असं का करता प्रत्येक वेळेस, असं चिडून म्हणत असतं. तेव्हा इथे अर्जुन म्हणत असतो, काय ना बायको, मी जर असा डब्बा नाही विसरलो तर तुझं हे चिडलेलं रूप मला कसं पाहायला मिळेल, आणि माझी बायको चिडली ना फार क्यूट दिसते. तेव्हा सायली
त्याच्याकडे रागानेच पाहते. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो सॉरी आता अजिबात विसरणार नाही बरं का. आणि जाता वेळेस खरं बायकोला फ्लाइंग किस देतो. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो असं आता मी दिलं ना तू दे ना. तेव्हा सायली म्हणते अहो असं काय करताय आपण बाहेर होतं. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो असं ना नवऱ्यांना फ्लाइंग किस न देता पाठवलं ना काहीतरी घडतं, म्हणजे नवरा लांब दूर निघून जातो. तेव्हा सायली म्हणते असं काय करताय, असं अभद्र का बोलताय, अजिबात असं बोलायचं नाही. ठीक आहे तुम्ही असं ऐकणार नाहीत ना, असं म्हणून रागातच त्याला फ्लाइंग किस देऊन टाकते. तेव्हा त्या अर्जुन ती स्वतःच्या मुठीत बंद करून घेतो आणि म्हणतो आता कसं मला बरं वाटतं बघ, असं म्हणून तिथून निघून जातो. पुरतं एवढंच. अशा डेली मालिकेचे अपडेट जर जाणून घ्यायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत पाहत राहा. ठरलं तर मग धन्यवाद.